तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सततच्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत करा। समाधान दामधर। केळी उत्पादक शेतकऱ्यांना 500 रुपये प्रति क्विंटल भाव फरक देण्यात यावा अशा विविध मागणीचे जळगाव तहसीलदार यांना निवेदन। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून जळगाव जामोद तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे संत्रा, फळ, गळ, कापूस, सोयाबीन, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाबाबत निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात नमूद आहे की सदर नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत व विमा मिळावा व केळीचे दर कोसळल्यामुळे झालेल्या नुकसानाकरिता म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांना 500 रुपये प्रति क्विंटल नुकसान भरपाई म्हणून मिळावी। तालुक्यातील जामोद, सुनगाव, रसलपूर, निमखेडी, कुंवरदेव, उसरा बुद्रुक, उसरा खुर्द, चालठाणा खुर्द, चालठाणा बुद्रुक, सोनबर्डी, कहूपट्टा, वावडी, हरदो, गोराळा, कौलखेड, तरोडा, खेललोण, खेल शिवापूर, खेलवर्गे, खेलमाडी, खेलपारस, वनूर, सज्जनपुरी, राजुरा बुद्रुक, राजुरा खुर्द, महमदपूर, ततारपूर, खामखेड, पिंपळगाव, आसलगाव, खेरडा, वडशिंगी, भेंडवड व इतर गावांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। सततचा पाऊस, अतिवृष्टी, कीड व विविध रोगांमुळे संत्रा, फळ, गळ, कापूस, सोयाबीन, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तसेच केळीचे दर 1800 रुपये प्रति किलोवरून 500 रुपये प्रति किलो पर्यंत कोसळल्यामुळे झालेल्या नुकसानाकरिता केळी उत्पादक शेतकऱ्यांना 500 रुपये प्रति क्विंटल नुकसान भरपाई म्हणून मिळावी म्हणून निवेदनात तहसीलदार यांना विनंती करण्यात आली आहे। तरी प्रातिनिधिक पंचनामे करून जळगाव जामोद तालुक्यात पिकाच्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळावी अशा आशयाचे निवेदन जळगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे। सदर शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत न मिळाल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाधान दामधर यांच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे। यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भालेराव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अविनाश उमरकर, डॉक्टर प्रशांत राजपूत यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जळगाव तालुक्यातील तमाम शेतकरी यांच्यामार्फत तहसीलदार जळगाव जामोद तथा अध्यक्ष तालुका पीक विमा समिती यांच्यामार्फत SDO, राज्याचे कृषी मंत्री, पालकमंत्री, जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना शेती नुकसानीबाबत निवेदन देऊन नुकसान भरपाई व पीक विमा तात्काळ मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, मागील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच सोयाबीनसारख्या पिकावर येलो अँड मोझॅईक, कापसावरती बोंड काळवळणे आणि केळीमध्ये भाव कोसळणे यामुळे तालुक्यातील शेतकरी फार कोलमडला आहे। आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तात्काळ लाक्षणिक प्रातिनिधिक पंचनामे करून तेथील सर्व पिकांकरता जसे सोयाबीन, कापूस, केळी, विशेषतः संत्रा, आंबे, बहार ची जी फळगळ झाली आहे याकरता पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत मिळावी, नाहीतर ही आपल्या तालुक्याची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही। तरी मायबाप सरकारला आमच्या तमाम शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आमची दिवाळी गोड व्हावी, याकरता या दिवाळीपूर्वी ही सर्व पीक नुकसानीची भरपाई व विमा आमच्या खात्यात सरसकट जमा व्हावा ही विनंती आणि मागणी। आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर शेतकरी दिवाळीच्या वेळेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो। धन्यवाद। पीक विम्या संदर्भात बरेच शेतकरी नाराज आहेत। यावर्षी जो पीक विम्याची जी टक्केवारी आहे खूप कमी प्रमाणात आहे। आता पीक विम्या म्हणजे कमी 60% लोकांनी यावर्षी काढलेला आहे, मग उर्वरित यावर्षी जे नुकसान तर जवळपास 100% शेतकरी झालेला आहे, तर सरसकट एक आर्थिक मदत मिळावी अशी तुमची मागणी नाही का? आमची मागणी अशीच आहे। यामध्ये दोन प्रकारच्या मागण्या आहेत। जो शासनाचा GR आहे की जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पर हेक्टर 13,600 प्रमाणे, कोरडवाहू करता बागायती करता 35,000 प्रमाणे जी एक शासकीय GR आहे त्याप्रमाणे तर मदत मिळावीच। सोबतच ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या तक्रारीची वाट न पाहता जो शासकीय आकडेवारी आहे, शासकीय पंचनामे आहेत, या पंचनाम्याचा डेटा घेऊनच यांना सरसकट पीक विमा त्यांच्या खात्यात जमा करावा ही आमची मागणी आहे।